नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातला सीमावाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाषेच्या आधारावर तयार झालेल्या या दोन राज्यात जन्मापासूनच भूभागाच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. हा वाद भूतकाळात एका आंदोलनाच्या रूपाने समोर आलाय, तर वर्तमान काळात हाच सीमावाद न्यायालयात भिजत पडलेले घोंगडे आहे. आजच्या जेएम विशेषमध्ये त्याचाच मागोवा. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी देशात राज्य निर्मितीचे आंदोलन सुरू झाले. हा राज्य निर्मितीचा घाट भाषेच्या आधारावर घातला गेला. त्यातच अनेक वादाची बीजे होती. ब्रिटिशांनी त्यांच्या भारतीय उपखंडातील वसाहतीला 21 भागात विभागले होते. स्वातंत्र्यानंतर देशात भाषिक राज्य असावीत अशी मागणी दक्षिणेच्या राज्यातून सर्वप्रथम झाली. दक्षिण भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यांची लिपी आणि संस्कृती सुस्पष्ट आहे. प्रत्येक भाषिक समाजाला स्वतःचा प्रदेश हवा होता. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी भाषावार प्रांत रचना आयोगाची स्थापना केली. न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पणिक्कर यांच्या आयोगाने देशाचे भाषावार प्रांत निश्चित केले. आयोगाने 30 डिसेंबर 1955 ला अहवाल सुपूर्द केला. नेहरूंनी भाषावार प्रांत रचना लागू केली आणि देशात नावाचा वाद जन्मला. भाषावार प्रांत रचनेत नेहरूंची भूमिका मराठी माणसांना का खुपते हे समजून घेणे गरजेचे आहे. नेहरूंनी महाराष्ट्राच्या रचनेत अन्याय होऊ दिला. मराठी भाषिक प्रदेश आसपासच्या राज्यांकडे गेले. नेहरूंच्या दबावापुढे तत्कालीन यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व गप्प बसले. त्यातच नेहरूंनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची घोषणा केली. नेहरू 3 जून 1956 ला म्हणाले, मुंबई 5 वर्षांसाठी केंद्रशासित राहील. मुंबई केंद्रशासित करण्याला मराठी माणसाने कडाडून विरोध केला. नेहरूंच्या भूमिकेविरोधात आणि यशवंतराव चव्हाणांच्या तत्कालीन बोटचेप्या भूमिकेच्या विरोधात महाराष्ट्रात संताप पेटून उठला. का मराठी माणूस चिडला ते लक्षात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसला आणि नेहरूंना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती. मुंबईच्या बदल्यात नेहरूंनी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेनुसार सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई असे 3 प्रदेश बनणार होते. काँग्रेसने याला पाठिंबा दिला आणि नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. जवाहरलाल नेहरूंची चूक अजूनही मराठी माणूस कर्नाटकच्या सीमेवरचा व कर्नाटक राज्यामध्ये इच्छा नसताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी राज्य पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरत आहे. यानंतर अनेक वर्ष हा संघर्ष असाच सुरू होता. आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हा सीमावादाचा संघर्ष हा निर्णयासाठी प्रलंबित आहे.
केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. भारतीय राज्यघटनेचं 3रं कलम जे आहे ते असं सांगतं की सीमा बदलवण्याचा, नाव बदलवण्याचा राज्यांच्या अधिकार संसदेला आहे. तिथेही तुमचं बहुमत आहे. मग करून घ्या ना. दुसऱ्यांना दोष देऊन तुम्ही किती दिवस काढणार आहे? 8 वर्षानंतर महागाई, नेहरू जबाबदार. रुपयापेक्षा रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरते आहे, नेहरू जबाबदार. प्रत्येक गोष्टीला नेहरू जबाबदार. मग तुम्ही 15 वर्ष आतापर्यंत सत्तेत राहिले, काय केलं तुम्ही? नेहरूंच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे राहिले. 1956 यावर्षी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थकांचा रोष टिपेला गेला होता. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पंडित नेहरूंनी मुंबई केंद्र शासित राहील अशी घोषणा केली आणि मुंबईत आंदोलनं सुरू झाली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी या 5 दिवसात अनेक ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर गोळीबार झाला. या गोळीबारात 76 आंदोलकांचा जीव गेला. काँग्रेसनं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवणाऱ्या योजनेला पाठिंबा दिल्याबद्दल अनेक नेत्यांच्या मनात राग होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना वगळून फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष आणि भारतीय जनसंघ हे पक्ष या समितीत सामील झाले होते. नेहरूंच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे राहिले. 1956 यावर्षी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थकांचा रोष टिपेला गेला होता. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात पंडित नेहरूंनी मुंबई केंद्र शासित राहील अशी घोषणा केली आणि मुंबईत आंदोलन सुरू झाली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी या 5 दिवसात अनेक ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर गोळीबार झाला. या गोळीबारात 76 आंदोलकांचा जीव गेला. काँग्रेसनं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवणाऱ्या योजनेला पाठिंबा दिल्याबद्दल अनेक नेत्यांच्या मनात राग होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना वगळून फेब्रुवारी 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष आणि भारतीय जनसंघ हे पक्ष या समितीत सामील झाले होते. नेहरूंच्या हेकेखोर भूमिकेच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे राहिले. या आंदोलनासाठी महाराष्ट्र कर्नाटक दरम्यानचा सीमावाद जास्त संवेदनशील बनला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या अग्रणी असणारे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांची घोषणा आंदोलनाच्या बाबतीत कमालीची लोकप्रिय आणि कालातीत ठरली. अत्रे म्हणायचे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. नेहरूंच्या हेकेखोर भूमिकेच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभे राहिले. या आंदोलनासाठी महाराष्ट्र कर्नाटक दरम्यानचा सीमावाद जास्त संवेदनशील बनला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या अग्रणी असणारे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांची घोषणा आंदोलनाच्या बाबतीत कमालीची लोकप्रिय आणि कालातीत ठरली. अत्रे म्हणायचे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला मिळाला पाहिजे यासाठीचा वाद आजही कायम आहे. काय आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पाहूयात. बेळगाव हे तत्कालीन बॉम्बे राज्यात. राज्य निर्मितीवेळी बेळगावचे कर्नाटकात विलीनीकरण करण्यात आले. बेळगावात संतापाची लाट उसळली. बेळगावात आंदोलने, गोळीबारात अनेक ठार झाले.
बेळगावच्या मराठी माणसाचा महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू झाला. माजी सरन्यायाधीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीत महाराष्ट्र कर्नाटकच्या प्रत्येकी 2 सदस्यांचा समावेश होता. महाजन आयोगाने ऑगस्ट 1967 मध्ये अहवाल सादर केला. त्यात हलियाल कारवाहसह 264 गावे महाराष्ट्रात महाजन आयोग अशी शिफारस होती. बेळगावसह 247 गावे कर्नाटकमध्ये असं महाजन आयोग म्हणाले. महाजन आयोगाची शिफारस अद्याप प्रलंबित आहे. बेळगावसह 865 गावांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. महाराष्ट्राचा डिसेंबर 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दावा करण्यात आला. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी न्यायालयीन लढाई अद्याप सुरूच आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारची भूमिका काय आहे? बेळगावसह अन्य गावांची मागणी करताना महाराष्ट्राने खेडे या पट्ट्यात मराठी भाषकांचे प्रमाण अधिक असल्याचे पुरावे सादर केले आहेत. खेडे हा प्रमाण निकष मानून भौगोलिक सलगता, मराठी भाषकांची संख्या आणि नागरिकांची इच्छा हे पाहून बेळगाव शहरासह अन्य गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची मागणी केली आहे. या पट्ट्यातील जुने महसुली दस्तऐवज मराठीत होते. याबाबतचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आणि कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी सर्वांनी एकजुटीने मराठी भाषक सीमावासियांना पाठिंबा दर्शवला आहे. महाजन आयोगाने आणि भाषावार प्रांत रचनेनुसार बेळगावचा समावेश कर्नाटकमध्ये करण्यात आल्याने आता त्यात बदल करणे योग्य होणार नाही. हा कर्नाटकचाच भाग असल्याची आग्रही भूमिका तेथील राज्य सरकारने घेतली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच तेथील सर्वपक्षीय नेत्यांनी हा भाग कर्नाटकमध्येच राहावा अशी मागणी गेली अनेक वर्ष लावून धरली आहे. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयातील दावा वैधच नाही असा कर्नाटक सरकारचा कायदेशीर युक्तिवाद आहे. आत्ताचा वाद जन्मला तो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 23 नोव्हेंबर 2022 रोजी काय म्हणाले पाहूया. जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा तयार. महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देणार. महाराष्ट्रातील कन्नड लोकांच्या हिताचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय. महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देणार. महाराष्ट्रातील कन्नड लोकांच्या हिताचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा दावा खोडून काढलेला आहे. त्यावरती आता काय प्रतिक्रिया समोर येते आपण पाहूया. आणि सीमा भागातील 40 गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
वास्तविकता त्यावेळी मीच आमदार होतो, माझ्याच काळामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता. त्या 40 गावापैकी जवळपास 4-5 गावांनी अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो कर्नाटक गव्हर्नमेंटला सादर केला होता. भीषण दुष्काळ जो आहे तो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र त्या भागामध्ये पडलेला होता आणि तो प्रश्न मिटवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अख्खं मंत्रिमंडळ घेऊन त्यावेळी उंडीला आले होते. कर्नाटक सरकारने अधिकचं पाणी मागितल्यामुळं ती योजना बारगळली आणि त्यानंतर हा प्रश्न जो आहे तसाच प्रलंबित राहिला. आज बोमई साहेबांनी जो विषय काढलेला आहे ते कुठल्याही ग्रामपंचायत अशा प्रकारचा ठराव मुळीच केलेला नाही. पण ह्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की आता तरी ताबडतोब जी आहे ती योजना आपण ही विस्तारित म्हैसाळ योजना आपण मंजूर करावी, तिला निधी मंजूर करावा आणि ताबडतोब काम सुरू करावं, म्हणजे जेणेकरून ह्या भागाचा जो हा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे हा कायमस्वरूपी भेटून जाईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी नवी भूमिका मांडली. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्न येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. मग तेव्हा प्रश्न सुटला का? त्यामुळे बोलताना मला असं वाटतं प्रत्येकाने विचार करून बोललं पाहिजे. शेवटी वेगवेगळी सरकार कर्नाटकमध्ये आपण बघितली, त्यांनी सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. महाराष्ट्रातले सगळ्या सरकारांनी तीच भूमिका ठेवली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये पक्षाचा वाद सीमावादात आपण कधीही आणला नाही आणि आताही कोणी पक्षाचा वाद सीमावादात आणू नये. सीमा प्रश्न हा राजकीय मुद्दा झाला आहे का? कर्नाटक सीमा प्रश्न हा दोन्ही राज्यांमध्ये राजकीय आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा झाला असून दोन्हीकडे सर्वच राजकीय पक्षांनी एकजूट दाखवून आग्रही भूमिका घेतली आहे. कर्नाटक सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न केले आणि आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे विधिमंडळ सभागृह उभारून अधिवेशन घेण्यासही सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील दावा अनेक वर्ष प्रलंबित असून चर्चेद्वारे तोडगा काढण्याची सूचना न्यायालयाने केली होती. पण गेल्या अनेक वर्षात बऱ्याच चर्चा होऊनही त्या निष्फळ ठरल्या. यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया. जी महाराष्ट्राची मागणी आहे त्याचं सातत्य. आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही गावं आम्हाला हवी आहेत. प्रश्न त्या गावांच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण बेळगाव, कारवार, निपाणी आणि हा सगळा परिसर ते जर सोडणार असतील तर काय त्यांना देता येईल याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाची जे मागणी करणं हे काही सावकाराचं लक्षण नाही. त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही. कर्नाटकचा विषय त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे. हा 2012चा विषय. कोणाचं सरकार होतं त्यावेळेस? गेल्या 2.5 वर्षामध्ये काय केलं कर्नाटकसाठी? अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये भोगलं, जेल भोगून आलाय कर्नाटक आणि महाराष्ट्र बेळगाव सीमा आंदोलनामध्ये. तुम्हाला आम्हाला शिकवायचा अधिकार नाही. आणि हा काल परवा आम्ही निर्णय घेतला. तुम्ही गेले अनेक वर्ष होता सत्तेमध्ये, गेले 2.5 वर्ष होता, काय केलं तुम्ही? सीमा भागात सार्वमत घेण्याची मागणीही झाली होती. तर कर्नाटक सरकार सीमावासियांवर अत्याचार करीत असल्याने हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अनेकदा केली आहे. ज्येष्ठ नेते ND पाटील यांच्यासह अनेक नेते सीमा प्रश्नी झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.
अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या अंगात भूत संचारलेले आहे. जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिम्मत, धमक, शक्ती काहीच नाहीये. कोणी यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतंच गप्प बसायचं, हे आतापर्यंत खूप झालं. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सगळे पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत किंवा इतर कोणी नाही. त्यामुळे त्यांनी काही दावा ठोकला तरी देखील महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे. जेएम विशेष मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा जय महाराष्ट्र.